लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासूनच योजना बंद होण्याची प्रचंड चर्चा सुरू आहे। आता गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील हेच भाकीत वर्तवलं। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर प्रचंड आर्थिक ताण येतोय, त्यामुळे योजना फार काळ तग धरणार नाही असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। मात्र सत्ताधाऱ्यांनी राज ठाकरेंचं भाकीत खोडून काढलंय। या लाडक्या बहीण योजनेचे आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे। 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची ही योजना। आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत महिलांना उत्सुकता लागली। अशातच लाडकी बहीण योजना बंद होणार असं भाकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतो। लाडक्या बहिणींना 2100 रुपये निधी केल्यास सरकारवर वर्षाला 63,000 कोटींचा बोजा पडणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले। ही लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेचे आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे। 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल। म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही, किती होतात? 3-3.5-4 लाख कोटी होतात। हे फक्त वाटण्यात, ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत। ही योजना बंद होणार। राज ठाकरेंच्या या भाकीतावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली। योजनेमुळे सरकारवर ताण येतोय हे खरंय, पण लाडक्या बहिणींना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। उत्पन्न वाढवण्यावर आमचा भर आहे असं शंभूराज देसाई प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी अंदाजे जवळपास 35-40 हजार कोटी रुपये वर्षाला लागतात, पण शेतकऱ्याला सुद्धा आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। मी करारमध्ये बोलताना स्पष्ट सांगितलं होतं, आपण काढून बघा की उत्पन्नाचे स्रोत वाढवणारे जे विभाग राज्य सरकारमध्ये आहेत त्या विभागांना या आर्थिक वर्षाचा प्लॅन करायचे आदेश मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यामुळं उत्पन्न कसं वाढवता येईल, जे उत्पन्नाचे स्रोत आहेत ते कसे वाढवता येतील यावरती आमचं सगळ्यांचं काम सुरू आहे। राज ठाकरे साहेबांचं बोलणं अर्धसत्य आहे। योजना कुठेही बंद झालेली नाही। एक खरं आहे की 2100 देण्याचं सुतोवाच त्या ठिकाणी झालं होतं, परंतु राज्याची आर्थिक स्थिती आज काय आहे हे जो सजग नागरिक आहे, ज्याला इकॉनॉमी कळते, त्याला माहीत आहे। आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांनी एक सांगितलेलं खरं आहे की 2100 रुपये केले तर आणखी तिजोरीवर ताण येणार आहे की 1-2 वर्षांनी ज्या वेळेला आपली आर्थिक स्थिती राज्य सरकारची भक्कम होईल, तो आम्ही दिलेलं वचन असेल, आश्वासन आमचा 5 वर्षाच्या कालावधी संपण्यापूर्वी निश्चित पाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल। महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू केली। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। सुरुवातीला अर्ज केलेल्या सगळ्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला। सरकारनं नंतर अर्जांची छाननी सुरू केली। उत्पन्न अधिक असलेल्या, गाडी असणाऱ्या महिलांना वगळण्यात आलं। सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र सरकारकडून अजूनही महिलांना 2100 रुपये दिले जात नाहीत। दरम्यान लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी व्यक्त केला। राज ठाकरे यांनी काल पाडवा मेळाव्यामध्ये लाडकी बहीण योजना ही बंद होणार असं वक्तव्य केलं। काय सांगा? मला वाटत नाही की लाडकी बहीण योजना जी आहे अजिबात बंद होणार नाही असं माझं मत आहे। लाडकी बहीण योजना, कर्जमाफी आणि इतर योजनांच्या घोषणांमुळे महायुती सरकार सत्तेत आलं, मात्र सत्तेत आल्यानंतर या योजना सुरू ठेवणं सरकारला आता जड जात आहे। महिलांना एकीकडे 2100 रुपयांची आस आहे, मात्र 1500 रुपये देणं सरकारला मुश्किल झालंय। आता राज ठाकरेंनी योजना बंद होईल असं म्हटलंय। त्यांचं हे भाकीत आता कितपत खरं होईल हे येणाऱ्या काळातच कळेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।